मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. गुढीपाडव्याला तुम्ही काय करायचं, कोणती पूजा करायची, कशा पद्धतीने करायची. मित्रांनो, गुढीपाडवा हा आपल्याला अतिशय महत्त्वाचा सण आहे. शुक्ल चैत्र प्रतिपदेस गुढीपाडवा हा सण सर्व देशभरामध्ये उत्साहाने साजरा केला जातो. आता आपण काय करायचंय, तर ही जी गुढी आहे ती गुढी आपल्या घराच्या कोणत्या दिशेला लावायची ही पहिल्यांदा लक्षात घ्या. शक्यतो गुढी आपल्या घराच्या पूर्व, उत्तर, ईशान्य, वायव्य आणि जास्तीत जास्त आग्नेय म्हणजे पूर्वेचा आणि उत्तरेचा दोन्हीही प्रभागामध्ये तुम्ही गुढी उभा करू शकता. हा पहिला नियम लक्षात ठेवा. कारण या देवदिशा आणि शुभ दिशा आहेत कोणत्या, पूर्व आणि उत्तर. मग या दोन्ही देवदिशांमध्ये तुम्ही लावायचं आहे गुढीची उभारणी केलेली काठी. आता ही जी काठी कशाची असते, तर ही बांबूची असते. त्यामुळे कुठे पाईप घेतलेला आहे किंवा कोणतं झाडाची काठी आहे शक्यतो टाळा. जो बांबू येतो तो बांबूच आपल्याला घरी आणायचा आहे. पूर्वीपासून तुम्ही गुढीची काठी जर घरी अनेक दिवस जतन केली असेल तर ती स्वच्छ धुवून पुसून घ्या. आणि नवीन जरी बांबू बाहेरून आणलेला असेल तर तो देखील घरी आल्यानंतर शुद्ध गरम पाण्याने त्याला स्नान घालणे आणि शक्य असल्यास गोमूत्राने सुद्धा त्याला स्नान घाला. आणि शक्य असल्यास त्याचबरोबर चंदनाचं किंवा कोणत्याही प्रकारचं सुगंधित अत्तर त्याचं स्नान झाल्यानंतर त्याला थोडंसं लावा. त्या गुढीच्या काठीला सुगंधित करा. शुभ दिशेत आपल्याला गुढी उभं करायची, पूर्व उत्तर ईशान्यमध्ये. जी आपण काठी आणतोय त्याला छानपैकी आपल्याला सजवायचं सुद्धा नंतर आहे, परंतु सध्या शुद्ध आणि सिद्ध करायचं आहे. याचबरोबर तुम्ही आता जी गुढी उभी करताय तर ती उभी करताना आपल्याला कोणती पूजा करायची आहे, तर गुढीची आपण काठी ठेवल्यानंतर आपल्याला तिथे एक माळ व्हायची आहे जी साखरेची गाठ म्हणतो आपण. त्याच्याबरोबर एखादं छानपैकी सुंदर रेशमी वस्त्र, ब्लाउज पीस अथवा तुम्हाला तिथे कोणत्याही प्रकारचं आकर्षित असं वस्त्र मिळालं तर ते वस्त्र सुद्धा ठेवा. त्याचबरोबर कडुलिंबाची पाने या दिवशीचं सर्वात महत्व, कारण या दिवशी कडुलिंबाच्या औषधी वृक्षाच्या या पानापासून केलेली चटणी अथवा एक अर्क सुद्धा घरी घेतला जातो. त्यामुळे या दिवशी कडुलिंबाचं पानाचा जो फाटा असतो तो सुद्धा तिथे लावायचा. आणि हे सगळ्याबरोबर छानपैकी गुढीचा वेगळा हार घरीच तयार करा. फुलं आणा आणि छानपैकी हार करून घ्या आणि गुढीला वाहा. बाहेरून आणला तरी चालेल, पण हाताने घरी सुई दोऱ्याने हार करण्याची मजाच थोडीशी वेगळी आहे, ती नक्की करा. अशा पद्धतीने गुढी तुमची उभा केल्यानंतर हे तुम्ही एका दोरीने व्यवस्थित बांधून घ्या. गुढीची काठी सरकू नये, कारण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ती व्यवस्थित टिकली पाहिजे. त्यामुळे बाल्कनीमध्ये, गॅलरीमध्ये, दरवाजामध्ये जिथे कुठे तुम्ही गुढी उभी करताय ती थोडीशी पक्की सुतळीने किंवा दोऱ्याने व्यवस्थित बांधून घ्या. हे सगळं केल्यानंतर त्या गुढीची विधिवत पूजा करायच्या आधी त्याच्यावरती पेला, चांदीचा, तांब्याचा अथवा स्टीलचा पेला किंवा तुमच्याकडे गडू असेल किंवा तांब्या असेल तो उलटा त्यावरती ठेवायचा आहे. त्याला हळदी कुंकाने स्वस्तिक काढा आणि त्याला छानपैकी ह्या सगळ्या संपूर्ण गुढीच्या काठीची छानपैकी पूजा करा. आणि या बोटांनी अष्टगंध लावून त्या गुढीच्या काठीला गोल गोल अशा तुम्ही अष्टगंध लावलं तरी चालू शकतं किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचं गंध, चंदन जरी असलं तरी लावू शकता. ही गुढी जेव्हा तुम्ही उभा करताय तेव्हा त्यावेळेला ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः असा जप करून तुम्ही नक्कीच त्या दिवशी त्या गुढीची पूजा करा. आपण त्या गुढीला नमस्कार करायचा की या महिन्यापासून खरा हॅपी न्यू इयर आपल्या हिंदू संस्कृतीचा सुरू होतोय. संकल्प करा नवीन वर्षाचे. या पाडव्यापासूनच आपला हॅपी न्यू इयर सुरू होतो. तो तर हॅपी न्यू इयर नुसता धांगड धिंगाचा आणि वेस्टर्न कल्चरचा आहे. आपला मराठी लोकांचा, आपल्या हिंदू संस्कृतीचा खरा हॅपी न्यू इयर हा सुरू होतोय गुढीपाडव्याला.
मग छानपैकी संकल्प करा, जिम लावायची नक्की करा, नवीन सोनं विकत घ्यायचंय, नवीन गाडी बुक करायची आहे, नवीन तुम्हाला कोणत्याही प्रॉपर्टीचं बुकिंग करायचंय, प्लॉट घ्यायचा, फ्लॅट घ्यायचा आहे, कुठल्याही प्रकारची वास्तू बुक करायची आहे, नक्कीच करा. काय नाही करायचं हे व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे. यानंतर सोने खरेदीसाठी अतिशय उत्तम मुहूर्त, नवीन वस्त्र धारण करणे अतिशय उत्तम मुहूर्त, कोणत्याही प्रकारच्या वस्तू इलेक्ट्रॉनिक मोबाईल, घड्याळ, गॅजेट सगळं काही आणण्याचाही सुंदर मुहूर्त गुढीपाडव्याचा आहे. आपल्या सौभाग्यवतीला जर नवीन काही दागिना करणार असाल, मुलाबाळांना कपडे घेणार असाल, नवीन पुस्तकं, वह्या, तर काही गोष्टी असतात गुढीपाडव्याला नक्की करा. आता याचबरोबर मित्रांनो, जेव्हा आपण गुढी उभा करतो तर या गुढीबरोबर आपल्याला पंचांग स्थित गणेशाचं पूजन करायचंय. पंचांग, आता हे जे पंचांग आहे तर यावरती जो गणपती आहे त्याची पूजा करायची. नंबर 2 ची गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्यांदा गुढी उभी करायची आणि आपल्या घरात देवाची जेव्हा पूजा करतो तेव्हा पंचांग स्थित गणेशाचं पूजन करायचं. असं पंचांग आणायचं आणि त्याची पंचांगाची पूजा आपल्याला त्या दिवशी होणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण गुढीपाडव्याचं हे 3 गोष्टी, गुढी उभा करणे विधिवत, पंचांग स्थित गणेशाचं पूजन करणे आणि नवनवीन वस्तू घरात खरेदी करणं किंवा बुकिंग करणं हे सर्वात महत्वाचं. आता लक्षात घ्या, पंचांग स्थित आणि या दिवशी पंचांगाचं वाचन करायचं असतं. आता शुभनाम संवत्सरातून संवत्सर बदलते, क्रोधी नाम संवत्सर या गुढीपाडव्याला आहे. त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे की क्रोधी नाम संवत्सरामध्ये पुढे काय काय घडणार आहे. व्हिडिओ त्याचा सगळा येईल. कारण जसं संवत्सर असतं तसं त्याचं फळ असतं. मग पंचांग वाचन करायचं की वर्षभर तुम्हाला कसं जाणार आहे, या वर्षात कोणकोणत्या गोष्टी कशा काय होणार आहेत, हे सगळं डिटेलिंग तुम्हाला पंचांगामध्ये लिहिलेलं असतं. पाऊस केव्हा पडणार आहे, पेरणी केव्हा करायची, A to Z सगळं तुम्हाला पंचांगात लिहिलेलं दिसेल. त्यामुळे पंचांगाचं वाचन करणं हे गुढीपाडव्याचं सर्वात महत्वाचं काम. आता याचबरोबर काय करायचं आहे तर वास्तू तथास्तू ऑफिसमधनं तुम्ही छानपैकी ही गजलक्ष्मी मागवा. आपल्या घरामध्ये कुठे कशी स्थापन करायची याची संपूर्ण माहिती मिळेल. गुढीपाडव्याला नक्कीच या गजलक्ष्मीची स्थापना घरामध्ये करा. धन वाढणे, धन आगमन होणे. याचबरोबर आपल्याला वास्तू तथास्तूचे सुंदर प्रॉडक्ट हे कुबेर महाराज या आसनासहित तुम्हाला मिळणार आहेत. कुबेराची स्थापना कुठे कशी काय करायची संपूर्ण माहिती तुम्हाला याच्या सोबत मिळणार आहे. बघा किती सुंदर कुबेराची मूर्ती आहे, या सुंदर आसनासहित तुम्हाला घरपोच येणार आहे. यानंतर धनवृद्धी होणे आणि आपल्याला सर्व प्रकारचे लाभ होणे यासाठी वास्तू तथास्तू छानपैकी श्रीयंत्र देखील तुम्ही घरपोच मागवा. याचा लाभ अतिशय भरपूर आहे. या श्रीयंत्र स्थापना कशी करायची त्याबरोबर हे आसन सुद्धा तुम्हाला घरपोच मिळणार आहे. आणि कुंकुमार्चन करायचं गुढीपाडव्याला याच्यावरती याची सगळी माहिती सोबत तुम्हाला मिळणार आहे. याचबरोबर वास्तू तथास्तू सर्टिफाईड ही स्फटिकाची माळ सध्या उन्हाळ्यामध्ये धारण करण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. ही सुंदर स्फटिकाची माळ तुम्ही धारण करू शकता. मी रोज वापरतो, उन्हाळ्यात गारवा निर्माण करते. सर्टिफाईड ओरिजिनल स्फटिकाची माळ तुम्ही बघू शकता, अतिशय बेस्ट क्वालिटीची तुम्हाला घरपोच मिळणार आहे. यानंतर गेले 2 वर्षापूर्वी आम्ही हा जो दीप आहे तो वास्तू तथास्तू वास्तुशुद्धी लॅम्प आम्ही लॉन्च केलेला आहे. सुंदर असा आहे, याचं डुप्लिकेशन्स भरपूर आहेत, पण वास्तू तथास्तूचा अतिशय सुंदर हा लॅम्प तुम्ही घरपोच मागवू शकता. हा 7 प्रकारे कसा वापरायचा संपूर्ण मेटलमध्ये, याचे उपयोग नुसतंच इथे अरोमा ऑइलसाठी नाहीये, 7 प्रकारे कसा वापरायचा याची सगळी माहिती तुम्हाला घरपोच मिळणार आहे. वास्तू तथास्तू ऑफिसला कॉल करा आणि मागवून घ्या. आता लक्षात ठेवा, काय करावे आणि काय नाही यामध्ये काय करावे पाहिजे, पण आपल्याला गुढीपाडव्याला कृपया वास्तुशांत करता येत नाही, गृहप्रवेश करता येत नाही, नवीन जागेचं भूमिपूजन करता येत नाही. तुम्ही दुकानाचं ओपनिंग करू शकता, गृहप्रवेश शक्यतो टाळा. तुम्ही बिल्डरकडनं चावी घेऊ शकता, त्या दिवशी अगदीच गणेशाचं पूजन करून फर्निचर सुरू करायचं करू शकता. पण मित्रांनो, गुढीपाडव्याला शक्यतो ह्या गोष्टी टाळा ज्या सांगितल्या त्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढी उभारण्याचा टाइम हा सर्वात शेवट महत्वाचा.
सूर्योदयापासून 3 ते 4 तासामध्ये गुढी उभारली पाहिजे. म्हणजे सकाळी 6 ते जास्तीत जास्त 8-9 वाजेपर्यंत पहिल्या याच्यामध्येच तुम्ही देवकाळामध्ये गुढी उभी करा आणि सूर्यास्ताला गुढी आपल्याला काढून ठेवायची. तर मित्रांनो, या गुढीपुढे नमस्कार करा. माझ्या घरात सुख शांती समृद्धी समाधान लाभत आहे, फायनान्शियली मी स्ट्रॉंग होते, माझ्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत, अशी सुंदर प्रार्थना गुढीपाडव्याच्या दृष्टीने नक्कीच करा. तुम्हाला लाभ होणार आहे. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या आणि नवीन संवत्सराच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.